नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड इव्हिनिंग. कसे आहात? मी शरद कौर आपल्या सर्वांचं आजच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये स्वागत करतोय. आज आपण नवीन सुरुवात करणार आहोत. नवीन टॉपिक घेऊन येत आहे आणि तो टॉपिक 10वी विज्ञान भाग 1 मधील आहे आणि हा टॉपिक भौतिकशास्त्राशी संबंधित आहे. आता भौतिकशास्त्रामध्ये आपण बघा, मागच्या वर्षी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ऊर्जेचे आपण वेगवेगळे प्रकार बघितले होते. त्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण ध्वनी ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा यांचा 9वी मध्ये अभ्यास केला होता. ह्या वर्षी आपण ऊर्जेचा तिसरा एक प्रकार बघणार आहोत. त्या प्रकाराची सविस्तर माहिती आपण आजच्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. आजच्या प्रकरणाचा जो आपण निवडलेला टॉपिक आहे किंवा आज जे प्रकरण आपण सुरुवात करणार आहोत ते प्रकरण 10वी विज्ञान भाग 1 मधील 5वं प्रकरण आहे. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला ते प्रकरण 6 ते 8 मार्कासाठी ऑप्शनसह तुम्हाला काय केलं जातं, विचारलं जात असतं. प्रकरणाचं नाव आहे उष्णता. बघा विद्यार्थी मित्र, उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार आहे. या उष्णतेच्या संबंधित ज्या काही कन्सेप्ट आहेत, ज्या काही व्याख्या आहेत, त्याच्याविषयी तुम्ही आधीच्या प्रकरणांमध्ये म्हणजे 5वी 7वी 8वी मध्ये आधीच्या इयत्तांमध्ये तुम्ही काय केलेलं आहे त्याच्याविषयी काही अभ्यास सुद्धा केलेला आहे. तर उष्णता म्हणजे काय असतं हे बघा. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण उष्णता जी आहे, उष्णता ही सहसा उष्णता आणि तापमान या दोन्ही ज्या व्याख्या आहेत किंवा हे जे दोन्ही शब्द आहेत, हे दोन्ही कन्सेप्ट जे आहेत ते आपण एकाच अर्थाने काय करत असतो, वापरत असतो. परंतु लक्षात ठेवा, भौतिकशास्त्रामध्ये उष्णता आणि तापमान या दोन्ही कन्सेप्ट ज्या आहेत ह्या पूर्णपणे काय आहेत, भिन्न आहेत. जरी आपल्याला एकच अर्थाने त्या वाटत असतील, परंतु भौतिकशास्त्रामध्ये दोन्ही कन्सेप्ट या पूर्णपणे काय आहेत, वेगळे आहेत. उष्णता म्हणजे काय? आता बघा, उष्णता काय असते की कुठलाही एखादा पदार्थ असेल, कुठला एखादा द्रव्य असेल, द्रव्य आपल्याला माहिती आहे की द्रव्य कुठलाही पदार्थ हा अतिसूक्ष्म कणांनी काय केलेला असतो, बनलेला असतो. किंवा द्रव्याच्या अतिसूक्ष्म कणांना आपण काय म्हणतो, अणु असं म्हणत असतो. मग त्या द्रव्यामध्ये जे अतिसूक्ष्म कण आहेत किंवा जे अणु असतात त्या अणूंमध्ये ऊर्जा सामावलेली असते, ऊर्जा समाविष्ट केलेली असते. मग अणूंमध्ये सामावलेली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा एक तर गतीज ऊर्जेच्या स्वरूपात असते किंवा स्थितीज ऊर्जेच्या स्वरूपात असते. म्हणजेच थोडक्यात काय की पदार्थांच्या कणांमध्ये असलेली एकूण गतीज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा म्हणजेच त्या पदार्थाची उष्णता होय. आता तापमान म्हणजे काय? एखाद्या पदार्थामध्ये असलेलं उष्णतेचा प्रमाण, म्हणजे एखादा पदार्थ थंड आहे का उष्ण आहे किंवा गरम आहे हे दर्शवणारी कन्सेप्ट म्हणजे काय, तापमान. म्हणजे पदार्थामध्ये असलेले उष्णतेचं प्रमाण म्हणजेच काय, पदार्थातील उष्णतेचे प्रमाण म्हणजेच तापमान होय. आता दुसरी गोष्ट बघा, उष्णता जी आहे, उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार आहे. दुसरा जर बघितला हा पहिला, दुसरा प्रकार उष्णता हा ऊर्जेचा प्रकार आहे. तापमान जे ते वस्तूचं जे उष्णपणा किंवा थंडपणा काय करत असतं, उष्णपणा किंवा थंडपणा यातील काय करत असतं, यातील जो फरक आहे तो फरक काय करत असतं, दर्शवत असतं. म्हणजे एखादी वस्तू उष्ण आहे का एखादी वस्तू थंड आहे याचा जो फरक आहे तो फरक कोण दर्शवतं, तापमान दर्शवतो. तिसरा जो आहे उष्णता जास्त करून जूल, त्याच्यानंतर अर्ग, कॅलरी या एककांमध्ये काय केले जाते, मोजली जाते. किंवा जूल, अर्ग, कॅलरी हे उष्णतेचे काय आहेत, एकक आहेत. तर तापमान मात्र तुम्हाला डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहीट किंवा डिग्री केल्विन या एककांमध्ये वस्तूचं तापमान काय केलं जातं, मोजलं जातं. आता पुढे बघा, उष्णतेचं वहन किंवा उष्णतेचं संक्रमण. आता उष्णतेचं संक्रमण म्हणजे काय बघा, म्हणजे जेव्हा उष्ण पदार्थ किंवा जिथं जास्त उष्णता आहे, उष्ण भागाकडून कमी भाग किंवा थंड भागाकडे उष्णतेचं जे
संक्रमण होतं किंवा उष्णता जी संक्रमित केली जाते त्याला उष्णतेचं संक्रमण असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे वहन. उष्णतेचं संक्रमण हे 3 पद्धतीने होतं किंवा उष्णता ही 3 माध्यम किंवा 3 स्टेप्स 3 अवस्थांतरू काय केले जाते संक्रमित केली जाते. त्याला पहिलं वहन आहे, दुसरं जे आहे त्याला अभिसरण म्हणतात आणि तिसरं जे त्याला प्रारण असं म्हटलं जातं. उष्णतेचे प्रारण. उष्णतेचे वहन हे जे हे जास्त करून स्थायू पदार्थांमध्ये होतं. उष्णतेचं वहन हे स्थायू पदार्थांमध्ये होत असतं. उष्णतेचं अभिसरण हे द्रव पदार्थांमध्ये होत असतं आणि उष्णतेचं प्रारण हे वायू पदार्थांमध्ये होत असतं. लक्षात ठेवा. तुम्हाला पुस्तकाच्या किंवा प्रकरणाच्या सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे उष्णतेच्या संक्रमणाचे 3 पद्धती, जे काही पद्धती असतील त्या पद्धतींची नावं सांगा. तर पहिलं उष्णतेचं वहन आहे, कुठे होतं स्थायू माध्यमात. दुसरं उष्णतेचं अभिसरण आहे, कुठे होतं द्रव पदार्थांमध्ये होतं आणि तिसरं उष्णतेचं प्रारण हे वायू अवस्थेमध्ये होत असतं. आता याच्या पुढे बघा उष्णतेचं वहन. आता उष्णता वहन होतं म्हणजे नेमकं काय होत असतं बघा. आता आपण एखाद्या स्थायू पदार्थ असेल, समजा बर्फ असेल, बर्फाला आपण उष्णता दिली. सगळ्यांना माहितीये बर्फाला उष्णता दिल्यानंतर त्याच्यात कशात रूपांतर होणार आहे, द्रवात रूपांतर होणार आहे. परंतु हे रूपांतर होत असताना बघा जे स्थायू पदार्थ असेल, स्थायू पदार्थाला मी उष्णता दिली, त्याचं द्रवात रूपांतर होईल. द्रव पदार्थामधून उष्णता काढून घेतली, त्याचं पुन्हा काय होईल स्थायूमध्ये रूपांतर होईल. म्हणजे इथं अवस्था काय झाली बदलली. पुन्हा द्रवाला उष्णता दिली, त्याचं वायू अवस्थेत रूपांतर होतं. वायू पदार्थामधील उष्णता काढून घेतली, त्याचं द्रव पदार्थात रूपांतर होतं. पुन्हा काही स्थायू पदार्थ असे आहेत की त्यांना उष्णता दिली की त्यांचं द्रवात रूपांतर न होता डायरेक्ट वायूमध्ये, थेट कशामध्ये रूपांतर होतं वायू पदार्थांमध्ये, आणि त्यांच्यातलं उष्णता काढून घेतली तर त्यांचं पुन्हा स्थायूमध्ये रूपांतर होतं. याला सोमप्लवन असं म्हटलं जातं. ती प्रक्रिया जी आहे तिला सोमप्लवन म्हणतात. स्थायूचं द्रवात रूपांतर होणं याला म्हणतात वितळणे किंवा याला द्रवणे किंवा वितळणे असं सुद्धा म्हटलं जातं. द्रवाचं वायूमध्ये रूपांतर जे होतं याला म्हणतात उत्कलन आणि स्थायूचं वायूमध्ये जे रूपांतर होतं याला म्हणतात सोमप्लवन. आता बघा जेव्हा स्थायूचं द्रवात रूपांतर होतं म्हणजे स्थायू पदार्थाला आपण काय करतोय उष्णता देतोय. मग आता उष्णता देताना हा स्थायू पदार्थ काय करतो उष्णता शोषून घेतो आणि त्याचं द्रवात रूपांतर होतं. परंतु हाच द्रव पदार्थ ज्यावेळेस आपण त्याच्यातली उष्णता काय करतो काढून घेतो, म्हणजे हा द्रव पदार्थ ज्यावेळेस उष्णता काढून घेतो किंवा उष्णता बाहेर टाकतो त्यावेळेस त्याचं कशात रूपांतर होतं स्थायूमध्ये होतं. सेम तीच पद्धत इथं सुद्धा आहे. द्रवाला उष्णता दिली म्हणजे द्रवाने उष्णता शोषून घेतली, त्याचं वायूत रूपांतर झालं. वायू पदार्थामधून उष्णता काढून घेतली म्हणजे वायू पदार्थाने उष्णता बाहेर टाकली, त्याचं कशात रूपांतर होतं द्रवामध्ये रूपांतर होतं. म्हणजेच काय जेव्हा पदार्थाला उष्णता दिल्यामुळे किंवा पदार्थातून उष्णता काढून घेतल्यामुळे त्याचं एका अवस्थेतून काय होतं दुसऱ्या अवस्थेत काय होत असतं रूपांतर होत असतं, त्यालाच म्हणतात अवस्थांतर. लक्षात ठेवा काय म्हणतात त्याला अवस्थांतर. आणि अवस्थांतर होताना किंवा उष्णतेचं किंवा संक्रमण होताना किंवा अवस्थांतर होताना पदार्थ उष्णता शोषून घेतो, पदार्थ उष्णता ग्रहण करतो किंवा पदार्थातील उष्णता बाहेर टाकली जाते, यालाच म्हणतात अप्रकट उष्मा. लक्षात ठेवा मित्रो, अतिशय महत्वाचा भाग आहे अप्रकट उष्मा. म्हणजे काय अवस्थांतर होताना काही पदार्थ उष्णता शोषून घेत असतात तर काही पदार्थांमधून उष्णता बाहेर टाकली जात असते, त्यांना अप्रकट उष्मा असे म्हणतात. आता अप्रकट उष्मा ही नवीन संकल्पना आपल्या 10वीच्या अभ्यासामध्ये आलेली आहे. बघू आपण एक प्रयोगाच्या साहाय्याने आपण हा अप्रकट उष्मा काय असतो त्याचा अभ्यास करू. बघा त्याच्यासाठी काय करायचंय, एक काचेचं चंचुपात्र घ्यायचं, त्या चंचुपात्रामध्ये बर्फाचे तुकडे आहेत. बघा हे काचेचं चंचुपात्र, या काचेच्या चंचुपात्रात काय केलेले बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत आणि
हे चंचू पात्र काय केलं, एका स्टँडवरती आपण काय केलेलं आहे, लोखंडी स्टँड आहे त्या स्टँडवर आपण ठेवलेलं आहे. इथं एक लोखंडी जाळी आहे, बरोबर. आणि या दुसऱ्या स्टँडला मी काय केलंय, एक तापमापी टांगलेली आहे. पण तापमापी अशा पद्धतीने या बर्फाचे मिश्रण असलेल्या चंचू पात्रात बुडवायची की जेणेकरून हा जो फुगा असतो तापमापीचा, तो फुगा त्या बर्फामध्ये काय झाला पाहिजे, बुडालेला पाहिजे. आता बघा, आता जर तुम्ही सुरुवातीला हे बर्फाचं मिश्रण आहे किंवा बर्फ आहे, दुसरी गोष्ट हे तापमापी आहे. आता ज्यावेळेस तुम्ही या तापमापीने जेव्हा तुम्ही या बर्फाचं तापमान जे किंवा या मिश्रणाचं ज्यावेळेस तापमानाची तुम्ही नोंद करणार, त्यावेळेस तुम्हाला ते तापमान किती मिळेल, 0°C मिळेल. आता बघा, तापमान कशा पद्धतीने बदलत जाते किंवा अप्रकट उष्मा कसा असतो याचा आपण आलेखाच्या सहाय्याने अभ्यास करू. बघा, आता हा आडवा जो आहे, आडवी रेषा म्हणजे आपण याला एक्स अक्ष म्हणतो. एक्स अक्ष हा काय करतो, वेळ दर्शवतो. वेळ हा मिनिट मध्ये आहे. दुसरा हा जो वाय अक्ष आहे, हा वाय अक्ष म्हणजे काय, तापमान आहे. आणि आपल्याला माहिती आहे तापमान हे कशामध्ये दर्शवतो आपण, °C मध्ये दर्शवतो. आता बघा, इथं 0 दोन्ही अक्ष एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात त्याला आपण काय करतो, 0 असं गृहीत धरतो, आरंभ बिंदू म्हणतो. आता तापमान ज्या मिनिट जे आहेत आपण 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 असे मिनिट्स आपण गृहीत धरले. आणि ह्या वाय अक्षावर जे तापमान आहे, तापमानाची नोंद केली 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. आता नीट बघा, जेव्हा याचं तापमान किती आहे, 0° आहे, म्हणजेच आपल्याला या अवस्थेमध्ये आपण आलोय. म्हणजे तापमान पण 0 आहे आणि वेळ जो आहे तो सुद्धा काय 0 आहे. पण आता पुढच्या याच्यात काय करतो मी, बघा, मी ह्या बर्फाचे हे जे चंचुपात्र जे बर्फाचे तुकडे असलेले जे चंचुपात्र आहे याला काय केलं, मी उष्णता दिली बर्नरच्या सहाय्याने. आता याला उष्णता देतोय. बघा, आता मला सांगा, जेव्हा तुम्ही ह्या बर्फाला काय करणार, उष्णता देणार, त्यावेळेस आता या उष्णतेमुळे हा बर्फाचे जे तुकडे आहेत, हे तुकडे आता हळूहळू काय व्हायला सुरुवात होईल, वितळायला सुरुवात होईल. आता जेव्हा हा बर्फाचे तुकडे वितळायला सुरुवात होईल, त्यावेळेस म्हणजे या बर्फाचं कशात रूपांतर होईल, पाण्यामध्ये रूपांतर होत जाईल. पण त्याच वेळेस तुम्ही ह्या तापमापीवरचे जे मार्किंग आहे, त्या तापमापीचे त्या तापमानाचे सुद्धा काय करत चला, नोंद करत चला. पण तुमच्या लक्षात येईल की आता इथल्या निम्म्या जो काही बर्फ आहे त्या बर्फाच्या तुकड्याचं कशात रूपांतर होऊन जाईल, पाण्यात रूपांतर होऊन गेलं. परंतु तापमान मात्र काय 0° आहे. म्हणजे तुम्ही समजा 4 मिनिट काय केलं, 4 मिनिटे तुम्ही काय केलं, ह्या बर्फाच्या मिश्रणाला काय केले, तुम्ही उष्णता दिली. आणि 4 मिनिटांनंतर हा बर्फाचे जे पूर्ण तुकडे आहेत किंवा हे बर्फाचे तुकडे जे आहेत ते पूर्णपणे काय झाले, वितळले. आणि त्याचं कशात रूपांतर झालं, पाण्यामध्ये. ज्यावेळेस पाण्यात रूपांतर होईल त्यावेळेस सुद्धा तुम्ही तापमान बघा, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काय मिळेल, 0°C तापमान मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय, या 4 मिनिटापर्यंत मग जी 4 मिनिट जी तुम्ही उष्णता दिली, ती उष्णता दिल्यानंतर सुद्धा तापमान वाढत नाही. याचा अर्थ ती 4 मिनिटे जी तुम्ही उष्णता दिली, ती उष्णता या बर्फाने काय केली, शोषून घेतली. कशासाठी शोषून घेतली, त्या बर्फाने ती उष्णता त्या बर्फामध्ये जे काही अणू असतील किंवा अणूंमध्ये असलेले जे बंध आहेत ते बंध ब्रेक करण्यासाठी, ते बंध तोडण्यासाठी या बर्फाच्या कणांनी काय केली, ती उष्णता शोषून घेतली आणि त्याचं कशात रूपांतर केलं, पाण्यामध्ये रूपांतर केलं. पण पाण्यामध्ये रूपांतर झाल्यानंतरही तुम्हाला तापमान काय 0°. म्हणजे याचा अर्थ काय की एका स्थिर तापमानाला बर्फाचं कशात रूपांतर झालं, पाण्यात रूपांतर झालं. पण ते रूपांतर होताना हा बर्फ काय करतोय, उष्णता शोषून घेतोय. मग ज्या स्थिर तापमानाला
तेथून द्रव अवस्थेत रूपांतर होताना ज्या स्थिर तापमानाला उष्णता काय केली जाते, शोषून घेतली जाते, त्या उष्णतेला म्हणतात द्रावणाचा अप्रकट उष्मा. लक्षात ठेवा, अप्रकट उष्मा. म्हणजे अप्रकट उष्मा म्हणजे काय, 4 मिनिट जो तुम्ही उष्णता दिली तो प्रकट झाला नाही, तो दिसला नाही ती उष्णता, कारण ती उष्णता काय झाली, या बर्फाने शोषून घेतली. कशासाठी, द्रवामध्ये रूपांतर करण्यासाठी. मग त्या पण तापमान मात्र काय पाहिजे, स्थिर पाहिजे. मग अशा उष्णतेला द्रावणाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. मग आता मला सांगा, या 0 पासून तर 4 मिनिटापर्यंत जी तुम्ही उष्णता दिली, समजा मी इथं ए लिहिलं आणि इथं बी लिहिलं, म्हणजे ही एबी जी रेषा आहे, ही एबी रेषा काय दर्शवते, द्रावणाचा अप्रकट उष्मा. म्हणजेच एबी रेषा काय दर्शवते, बर्फ आणि पाणी. कारण बर्फाचंही पाणी तापमान किती 0 आहे आणि पाण्याचंही तापमान किती 0 आहे. म्हणजे हे तापमान स्थिर आहे, बरोबर, तापमान स्थिर आहे. परंतु बर्फाचं कशात रूपांतर झालंय, त्या स्थिर तापमानाला पाण्यात रूपांतर झालंय. मग ते पाण्यात रूपांतर होताना बर्फाने जी उष्णता शोषून घेतली, ती उष्णता म्हणजे काय आहे, द्रावणाचा अप्रकट उष्मा. आता पुढे बघा, ह्या बर्फाचं आता पूर्णपणे कशात रूपांतर झालेले, पाण्यामध्ये रूपांतर झालेले. म्हणजे आता इथं पाणी तयार झाले बघा, म्हणजे पूर्ण बर्फ काय झालेला आहे, वितळलेला आहे. ही तापमापी तुम्ही पुन्हा तशीच ठेवलेली आहे. पाण्याचे तुम्ही तापमानात नोंद केले, ते तापमान किती आहे, 0°C आहे. आणि तुम्ही बर्नरने पुन्हा सतत पुढे कंटिन्यू काय करतायत, हीट किंवा कंटिन्यू तुम्ही उष्णता काय केलेले, देणं सुरू केलेले आहे. आता तुम्ही जेव्हा पुन्हा उष्णता द्याल त्यावेळेस आता हे पाणी हळूहळू काय होतं, गरम होतं. आता जसं जसं पाणी गरम होईल तसं जसं ह्या तापमापीवरचं जे काही नोंद आहे तापमानाची, ती काय होत जाईल, वाढत जाईल. जेवढे आता तुम्ही बघा, ह्या 4 मिनिटानंतर आता तुम्ही जसे जशी उष्णता देताय तसं पाणी गरम होतंय, म्हणजे पाणी उष्णता शोषून घेत आहे. आणि त्या उष्णतेमुळे हे तापमापीचं जे रिडिंग आहे, वाचन आहे, ते वाचन काय होतंय, वाढतंय. म्हणजे 4 मिनिटानंतर आता पाण्याचं जे काही तापमान आहे ते तापमान काय होणार आहे, वाढणार आहे. आता 4 मिनिटानंतर समजा पाण्याचं तापमान वाढलंय आणि ते वाढल्यानंतर आता इथं मी बघा इथपर्यंत आलंय, याला मी सी नाव दिलं. आता या सी या ठिकाणी बघा तापमान किती याला गेलं बघा, किती नोंद झाली सी या ठिकाणी तापमानाची, 100°C. आता मला सांगा, या बी पासून सी पर्यंत म्हणजे बीसी जी रेषा आहे, ही रेषा काय दर्शवते, तापमानातील वाढ. तापमानातील वाढ दर्शवते. आता बघा, मग या सी या ठिकाणी ह्या पाण्याचं जे तापमान आहे किती झालेलं आहे, 100°C झालेले. म्हणजे किती मिनिटं, 14 मिनिटं थोडक्यात. म्हणजे 4 ते 14 म्हणजे 10 मिनिटामध्ये, 10 मिनिटात काय होतं बघा, पाण्याचं कशात रूपांतर होतंय, 10 मिनिटांमध्ये 4 ते 14 म्हणजे 14 मधून 4 वजा केले म्हणजे 10 मिनिटांमध्ये आपल्याला ह्या पाण्याचं पाणी हे उकळायला लागतंय. म्हणजे उत्कलन क्रिया सुरू होते आणि उत्कलन क्रिया सुरू झाल्यानंतर इथं या पाण्याचं कशात रूपांतर होतंय, बर्फामध्ये रूपांतर होतंय. आता या 14 मिनिटानंतर पण तुम्ही पुढे काय करतायत, उष्णता देणं सुरू करतायत. म्हणजे आता पुन्हा तुम्ही कंटिन्यू उष्णता देताय. 14 झाले, 16, 18, 20. आता 20 मिनिट पर्यंत तुम्ही उष्णता दिली, म्हणजे अजून पुढे किती, 14 मधून 20 मधून 14 गेली, म्हणजे अजून 6 मिनिट तुम्ही उष्णता दिली, बरोबर आहे. पण हे 6 मिनिट उष्णता देऊन सुद्धा तुमच्या या पाण्याची जी नोंद, तापमानाची जी नोंद आहे ती 100° राहते, तापमानाची नोंद वाढत नाही. म्हणजे इथून तुम्हाला पुन्हा सरळ रेषा मिळते, स्थिर तापमान मिळतो. बघा समजा आता इथं डी हे दिलं, सीडी. मग सीडी ही जी रेषा आहे, ही रेषा आता काय जाते बघा, तापमानात वाढ होत नाही. उष्णता तर तुम्ही देताय पण तापमान 100च आहे, म्हणजे तापमान स्थिर आहे, तापमानात वाढ होत नाही. याचा अर्थ काय, की हे 6 मिनिटे जी तुम्ही उष्णता दिली, ती उष्णता या पाण्याने काय केली, शोषून घेतली. आणि शोषून घेतल्यानंतर त्याचे कशात रूपांतर केलं, कशासाठी शोषून घेतली पाण्याने ती उष्णता, वाफेमध्ये रूपांतर करण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ बघा, या सी या ठिकाणी काय होतं, पाण्याचं तापमान 100°C होतं, म्हणजे वाफेत रूपांतर झालं होतं, होण्याची क्रिया होती. परंतु इथून तर इथपर्यंत उष्णता कंटिन्यू सुरू आहे, पण तापमानात वाढ होत नाही.
म्हणजेच काय, हे उष्ण एवढे जे 6-7 मिनिटे जे तुम्ही उष्णता देताय ती उष्णता कोण शोषून घेतं? पाणी शोषून घेतं. कशासाठी? त्याचं वाफेत रूपांतर करण्यासाठी. पण तापमान काय स्थिर आहे. म्हणजेच काय, ज्या स्थिर तापमानाला पाण्याचे वाफेत रूपांतर होताना उष्णता शोषून घेतली जाते त्याला म्हणतात उत्कलनाचा अप्रकट उष्मा किंवा त्याला बाष्पनाचा अप्रकट उष्मा असं म्हणतात. बाष्पनाचा अप्रकट उष्मा बघा, किंवा उत्कलनाचा अप्रकट उष्मा असं सुद्धा म्हटलं जातं. की तापमान स्थिर असतं. इथं सुद्धा तुम्हाला आता 3 कन्सेप्ट तुम्हाला मिळाले. पहिलं म्हणजे उत्कलन. उत्कलन म्हणजे काय, ज्या क्रियेमध्ये द्रव अवस्थेचे वाफेत रूपांतर होते त्याला उत्कलन असे म्हणतात. ज्या स्थिर तापमानाला द्रव पदार्थाचे वाफेत रूपांतर होतं त्याला उत्कलन बिंदू म्हणतात. आणि ज्या स्थिर तापमानाला द्रव पदार्थाचे वाफेत रूपांतर होताना उष्णता शोषून घेतली जाते त्याला म्हणतात बाष्पनाचा अप्रकट उष्मा. तुम्हाला आलेख विचारला जाऊ शकतो 5 मार्कासाठी. आलेख दिलेला असेल परीक्षेमध्ये आणि त्या आलेखावरून तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्यातला पहिला प्रश्न असेल, ही एबीजी लाईन आहे किंवा एबीजी रेषा ही काय दर्शवते? बीसी रेषा काय दर्शवते? सीडी रेषा काय दर्शवते? इथं अप्रकट उष्मा कशाला म्हणतात? बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय? द्रावणाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय? हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला ह्या ग्राफवर किंवा या आलेखावर काय केलेले असतात? विचारलेले असतात. आलेख जो आहे वेळ तापमान दर्शवणारा आलेख आहे. याच्यामध्ये तुम्हाला अतिशय प्रॉपर, अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही याच्या नोट्स लिहा, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक अवघड जाणार नाही. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचे कमेंट जरूर कळवा. माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.